आयुक्तांनी ज्या प्राथमिक आकडे आम्हाला दिले त्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीत त्यांनी पहिल्या राऊंड मध्ये संशयित अशी 2000 नावं त्यांच्या समोर आलेली आहे. आयुक्तांनी स्वतः या विषयात चौकशी करण्यासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे महापालिकेची SIT गठीत करण्याचे आज निर्णय घेतलाय. आमच्या सोबत आमचे सगळे नेते होते. हे स्वतः हे लोक पण लक्ष देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, जे बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहे ते रद्द केले जाणार. आता मुंबईत आपण बघितलं की SIT मुंबई जॉईंट पोलीस कमिशनर यांच्या नेतृत्वाखाली 6 लोकांची SITने चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत 3 आरोग्य अधिकारी निलंबित झाले. मुंबईत दोघांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. तशाच पद्धतीने कल्याण डोंबिवलीत आता SITची रचना होत आहे आणि त्यात ते दोषी होणार. आता सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. आता बैठकीत फार स्पष्ट केलं आहे की सरळ सरळ दिसतंय 44 वर्षाचा व्यक्ती, 54 वर्षाचा व्यक्ती, 64 वर्षाची व्यक्ती त्यांना नाव बदलून किंवा स्पेलिंग मध्ये चूक आहे म्हणून नवीन सर्टिफिकेट बेकायदेशीर दिलं. आता जो व्यक्ती 64 वर्ष एकच नाव चालवतोय आता दुसरं सर्टिफिकेट म्हणून फ्रॉड इथेही झाला आहे.